हॅलो नमस्ते, सान्यास लाईफस्टाईल आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे। कसे काय सगळे मजेत ना? सगळ्यात अगोदर सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि तुमचा दिवस आहे ते खूप खूप आनंदी आणि एकदम असा छान जावो ही स्वामीचरणी प्रार्थना। तुम्हाला सांगते मी जे आहे आता पिल्ल्याला स्कूल वगैरे सोडून आलेले आहे बरं का। आज जे आहे सकाळचं काम केलं, सकाळी जे आहे अजिबात आवरत नाही तिचं मेकअप, तर असं आहे तिचं सकाळी जे आहे आवरून देऊ तर जे आहे तर मला खूप हे होतं। आणि इथं जे आहे तुम्हाला सांगते काम चालू आहे बरं का, त्याच्यामुळे मशीनचा सारखा आवाज येत आहे। तर असं त्याला काम चालू म्हटल्याच्यानंतर तर आवाज तर येणारच झाला, असं चाललेलं आहे। आणि सकाळी पिल्ल्याचं आवरायचं म्हणजे इतकी मोठी मुश्किल आहे, काय सांगू तुम्हाला। तिची आंघोळ आणि मेकअप यामध्ये जे आहे मला 1 तास आरामशीर निघून जातो। ती काय आवरत नाही तुम्हाला, किती बी काही बी म्हणलं तरी पण काही ना काही तर करतात। इतकंसं जर काय झालं ना त्याला खूप कंटाळा आहे, आंघोळीचा म्हणा किंवा मग मेकअपचा म्हणा। पण कसं असतं की आपल्यालाच आवरायचं असतं, मुलं आहेत ते असे खूप जास्त थोडासा जे आहे तो मशीनचा आवाज आहे, कंटिन्यू आवाज आहे बरं का, काम चालू असं चला। आणि त्यासोबत जे आहे ना तर बाहेर पण गेलो होतो बघा आम्ही रात्री। काय झालं थोडंसं घरात पण काय आणायचं होतं आणि मला पण थोडंसं जे आहे तर माझ्या क्रीम वगैरे जे आहे तर संपलेल्या होत्या घरात, तर त्यामुळे जे आहे मग आम्ही आणायला गेलो होतो। कारण काय होतं माहिती का, एकटीला जायचं म्हणलं की नको वाटतं। मग जे रात्री घेऊन गेलो होतो आणि बऱ्याचशा गोष्टी होत्या ज्या पण आणायच्या होत्या, क्रीम आणायची होती। कारण की काय माहिती का, थंडी आहे ना तर त्यामध्ये बॉडी लोशन ही ते खूप 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 जास्त लागत आहे। तर त्यामध्ये जे आहे तुम्हाला सांगते तर ह्या 4च क्रीम आहेत बरं का, आणि त्या 1000 रुपयाच्या आहेत। असं आहे काही करणं, सध्या क्रीम खूप हे भेटतात आणि ह्या जर का नसेल तर आपली स्किन जे आहे ते खूप ड्राय होते। असं तर क्रीम आणलेल्या आहेत रात्री असं चला। तर तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू पहा आणि या आवाजाला थोडंसं इग्नोर करा बरं का। आणि जर का व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा। तोपर्यंत मी कामं करते माझे। छान छान आहे ना, छान छान आहे ना, छान छान आहे ना। नाही काही नाही लावलं मोठं, छोटाच लावते पण काय झाले ते नाकाला काय माहिती। ते तुझं ते लागलं लागलं त्याला डोळे नको लावा, तशी नको करू आता बोटाने बरं का। व्यवस्थित होऊन जातं ते, त्याला काही होत नाही, फक्त पुसू नको। आपण दाताने काढून टाकू ना, नाही तर राहू दे म्हणून ते जरा असं केलं समजा म्हणजे किती चांगलं हे तर होणार नाही, नीट दिसणार नाही। त्याची पण लावायची का, हळूहळूच करते। काय नाही, शाळेत गेलं तरी म्हणते क्रीम लावली, क्रीम लावली अशी म्हणतोय। चल 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 चल, डबा आणा इकडे, बेल्ट कुठे, बेल्ट तिथंच असेल। मला एकदा हात धुवून घेऊ दे, तिथंच असेल बघ ना बेल्ट। लावलाच ना डोक्याला बेल्ट? नाही अगो कोणत्या पाहिजे कमरेचा? जाऊ दे, ते आज मी हार लावते। नको नको येते आई लपून बसते कुठं पण, लपून बसते मला, तिचा बेल्ट लपून बसते मला काय गुदगुल्या व्हायला ती क्रीम लावल्यावर। अगं ते व्यवस्थित होऊन जात। गुदगुल्या व्हायला अगं छोटा डबा काय केला घ्यायच्यातला, याची भाजी सगळी लागून जाईल ना चपातीला। टेस्ट माझा डबा हलते इकडून तिकडं तिकडून इकडं का, कारण की पाणी काढते ते हलत नाही। मम्मी काय करते, त्याच्यात बॉटल असं झाकून खोलायचं, तसं नसतं।
डान्सचे गोळ्या मम्मा कधी आहे? डान्स नाही, आता तर फक्त शिकवायले. आता तर फक्त शिकवायले, पण तुझ्या स्कूलचं टायमिंग झालं. मला नंतर तिकडून आल्यावर आज आवरायला लागेल. आज काही काम नाही आवरलं सकाळचं. ओके थोडीशी लकी लगाते हैं. आता त्याला काय नको लावा, तिथे क्रीम लावली मी बरं का. म्हणजे इथलं म्हणूनच मी आवडत नाही तुला, बरं सांगते. हॉटेलला नाही लावायचं. बापरे, काही खरं नाही तुझं. काय काय बोलते आणि काय नाही तिला समजते. तेवढे थंडी नाहीये पण आज गाड्यामुळे लागणार आपल्याकडे. गाड्या गरम हवा येते ना ती. अयो आता बघा पुढं काय वेळ हो का. बापरे, आगे तो बहुत ही ट्रैफिक है. जाना मुश्किल है बाबा. आता जर का घेतला असता तर हे नसतं का झालं. हे घ्या तुमच्या हातात. चला इकडं चला. चौकात जाऊ. ह्याला हातातच घेऊ का? पर्स आणली असते तर पर्स मध्ये टाकता येत होतं. कुठे थांबला तुम्ही? खिशात बसतं का आता तुमच्या? हे होऊन जायचं. थंडी खूप लागत आहे बरं का बाहेर. आम्ही घरी आलेलो आहोत बरं का. हा 20 रुपये मी घेतो. 400 रुपये चालतंय. फ्रीजवर ठेवा ना. असं त्याला मी म्हणलं की ह्या फाटक्या नोट्या नको, मग ते कसं होतले लगेच मलाच आणून द्या हो वापस. त्याच्याकडे कधी जाणार आपण? बघू बिल किती आले तर. थांब बिल दाखव मला एकदा, नंतर चेक करतो. का रे पिल्या? हो का? तू काय करते बाहेर? मग चल चल. आले बापले नाही येत. 260 चिडी कशी आली बघा. दररोज येते. राहू द्या, ठेवा. ते बाहेर काढून तर ठेवा ना. खिशातलं काढली. अगं चल, खूप थंडी लागते बाहेर. कशी उड्या मारते बाई. चल. बोर झालं का पिल्ल्याला घरी? नाही मला नाही ध्यान राहिलं.
तर चला आता बाकीचे काम ए, करायचे मम्मी दादा काय